तुम्हें सबकी कौन सी रूहानी खातिरी करनी है? उत्तर, हर एक को बाप का परिचय देना। यही है सच्ची सच्ची खुश खैरापत। तुम श्रीमत पर सबको खुशी की खुराक खिलाते रहो। बेहद के बाप द्वारा जीवन मुक्ति की खुराक जो तुम्हें मिली है वह सबको देते चलो। अतीन्द्रिय सुख में रहे सबको ज्ञान योग की फर्स्ट क्लास खुराक खिलाना, यही सबसे अच्छी रूहानी खातिरी है। ओम शांति। ज्ञान का तीसरा नेत्र देने वाला रूहानी बाप बैठ रूहानी बच्चों को समझाते हैं। ज्ञान का तीसरा नेत्र सिवाय बाप के और कोई दे नहीं सकता। अभी तुम बच्चों को ज्ञान का तीसरा नेत्र मिला है। अभी तुम जानते हो कि यह पुरानी दुनिया बदलने वाली है। बेचारे मनुष्य नहीं जानते हैं कि कौन बदलाने वाला है और कैसे बदलाते हैं, क्योंकि उन्हों को ज्ञान का तीसरा नेत्र ही नहीं है। तुम बच्चों को अभी ज्ञान का तीसरा नेत्र मिला है, जिससे तुम सृष्टि के आदि मध्य अंत को जान गए हो। यह है ज्ञान की सैक्रीन। सैक्रीन का एक बूंद भी कितना मीठा होता है। ज्ञान का भी एक ही अक्षर है, मन मना भव। सभी से कितना मीठा है। अपने को आत्मा समझ बाप को याद करो। बाप शांति धाम और सुख धाम का रास्ता बता रहे हैं। बाप आए हैं बच्चों को स्वर्ग का वर्षा देने। तो बच्चों को कितनी खुशी रहनी चाहिए। कहते भी है खुशी जैसी खुराक नहीं। जो सदैव खुशी मौज में रहते हैं उनके लिए वह जैसे खुराक होती है। 21 जन्म मौज में रहने की यह जबरदस्त खुराक है। यह खुराक सदैव एक दो को खिलाते रहो। एक दो की जबरदस्त खातिरी यह करनी है। ऐसी खातिरी और कोई मनुष्य की कर न सके। तुम बच्चे श्रीमत पर सभी की रूहानी खातिरी करते हो। सच्ची सच्ची खुश खैरापत भी यह है किसको बाप का परिचय देना। मीठे बच्चे जानते हैं बेहद के बाप द्वारा हमको जीवन मुक्ति की खुराक मिलती है। सतयुग में भारत जीवन मुक्त था, पावन था। बाप बहुत बड़ी ऊंची खुराक देते हैं। तब तो गायन है, अतीन्द्रिय सुख पूछना हो तो गोप गोपियों से पूछो। यह ज्ञान और योग की कितनी फर्स्ट क्लास वंडरफुल खुराक है। और यह खुराक एक ही रूहानी सर्जन के पास है और किसको इस खुराक का मालूम ही नहीं है। बाप कहते हैं मीठे बच्चे तुम्हारे लिए हथेली पर सौगात ले आया हूं। मुक्ति जीवन मुक्ति की यह सौगात मेरे पास ही रहती है। कल्प कल्प मैं ही आकर तुमको देता हूं। फिर रावण छीन लेता है। तो अभी तुम बच्चों को कितना खुशी का पारा चढ़ा रहना चाहिए। तुम जानते हो हमारा एक ही बाप टीचर और सच्चा सच्चा सद्गुरु है जो हमको साथ ले जाते हैं। मोस्ट बिलीवेड बाप से विश्व की बादशाही मिलती है। यह कम बात है क्या? तो सदैव हर्षित रहना चाहिए। गॉडली स्टूडेंट लाइफ इज द बेस्ट। यह अभी का ही गायन है ना। फिर नई दुनिया में भी तुम सदैव खुशियां मनाते रहेंगे। दुनिया नहीं जानती कि सच्ची सच्ची खुशियां कब मनाई जाएंगी। मनुष्यों को तो सतयुग का ज्ञान ही नहीं है, तो यहां ही मनाते रहते हैं। परंतु इस पुरानी तमो प्रधान दुनिया में खुशी कहां से आई? यहां तो त्राही त्राही करते रहते हैं। कितना दुख की
दुनिया है. तर बाबा म्हणताय आनंदाची दुनिया सतयुग. त्या आनंदाच्या दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी मी आलेलो आहे. तुमच्यासाठी स्वर्ग आणलेला आहे मी सौगात म्हणून, गिफ्ट म्हणून. तुमच्यासाठी मी सप्रेम भेट आणलेली है. मैंने अपनी हथेली पर तुम्हारे लिए स्वर्ग की सौगात लाई है. और वो जो दुनिया है, वो जो स्वर्ग है, वहां खुशियां ही खुशियां है. आनंदाची दुनिया आहे. बाबा म्हणताय की इथल्या दुनियावाल्यांना हे माहितीच नाहीये की आपण आनंदाच्या दुनियेमध्ये राहायला जाऊ शकतो, जिथं कंप्लीट आनंद आहे, कुठल्याही प्रकारचं दुःख नाहीये. अशा दुनियेमध्ये आपण राहायला जाऊ शकतो. आपण तिथं राहायचंय आपल्याला. तो उनको ये पता नहीं होने के कारण बाबा म्हणताय यहां पर ही खुशियां मनाते रहते हैं. आणि इथं कशाची खुशी आहे बाबा म्हणताय, कशातच आनंद नाही. असं वाटतं की हे केलं, हे म्हणवू आपण, ते म्हणवू, असं करू तसं करू, आनंद मिळेल. कुठलाही आनंद नाही मिळत. तेवढ्यापुरतं तेवढं क्षणिक असतं. आणि नंतर आनंद मिळाला म्हणजे आनंदी स्थिती झाली पाहिजे. नंतर त्याचं जीवन आनंदमयी झालं पाहिजे. आनंद मिळाला त्याला. पण तसं आपण बघतो की ते जे मनवतात, उत्सव मनवतात, प्रोग्राम घेतात, काही करतात, तेवढ्यापुरता तेवढा आनंद असतो. त्याच्यातही गडबड असते खूप. ठीक आहे, पण मानू की तेवढ्यापुरता आनंद मिळाला, पण नंतर मग तो आनंद कायम नाही राहत जीवनामध्ये. म्हणून बाबा म्हणताय की ये आनंद ऐसा होना चाहिए जो खत्म ही न हो कभी. आनंदमयी स्थिती होनी चाहिए तुम्हारी. बिलकुल आनंदी जीवन असलं पाहिजे. तर ते जीवन देण्यासाठी मी आलेलो आहे. और बाबा म्हणताय कोणाची खातिरी करायची असते, कोणाची खातिरदारी करायची असते, पाहुणचार करायचा असतो, तर तुम्ही पाहुणचार करा दुनियावाल्यांचा, किंवा तुमचे मित्रसंबंधी, नातेवाईक, त्यांचा पाहुणचार असा करा की त्यांना तुम्ही हा रस्ता दाखवा, जीवनमुक्तीचा रस्ता दाखवा. त्यांना हा आनंदाचा मार्ग दाखवा की आपण खूप आनंदी, खूप खुश राहू शकतो. अशी सुंदर दुनिया आहे जिथं दुःखाचं नामोनिशान नाहीये. ती जीवनमुक्ती आहे. जीवनात असताना कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. अशा दुनियेचा रस्ता त्यांना दाखवा. बाबा म्हणतात यही उनके लिए खुशी की खुराक है. जसं खुराक आपण घेतो, काही स्पेशल खुराक घेतो, कधी कधी कमजोरी आलेली असेल तर मग ती ताकद वाढवण्यासाठी, थोडी शक्तिशाली स्थिती बनवण्यासाठी, काही शरीरामध्ये काही कमी आहे, विटॅमिन्स कमी, आपण चेक केलं, काही कमी आपल्याला समजली, रक्त कमी आहे, तर आपण थोडी वेगळी स्पेशल खुराक घेत असतो. तर आता दुनियावाले सगळे कमजोर झालेले, मानसिक स्थितीनी पण कमजोर झालेले आणि शारीरिक पण कमजोरी आलेली आहे. तो बाबा म्हणताय उनको खुशी की खुराक खिलाओ. खुशी जैसी खुराक नहीं. और बाबा ने सांगितलेले ये जो खुशी है, ये खुशी जितना तुम उस स्थिती में रहोगे, जितकं त्या आनंददायी स्थितीमध्ये राहाल, तितकं तुमचं मन पण स्वस्थ राहील, शरीर पण स्वस्थ राहील. मन पण निरोगी, शरीर पण निरोगी. खुशी जैसी खुराक नहीं. हे पक्क आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि म्हणून बाबा म्हणताय खुश रहो, यही तुम्हारे लिए खुराक है. और ये खुशी की खुराक, खुशी के वाइब्रेशन सबको बांटते रहो. उनके लिए भी वो खुराक बन जाएगी. तुम्हारी खुशी भी उनके लिए खुराक बन जाएगी. और खुशी के साथ साथ हमें रास्ता भी बताना है कि हम कैसे उस नई दुनिया में जा सकते हैं, कैसे उस बाप से वर्षा ले सकते हैं. वो सबका बाप है आणि सगळ्यांचा अधिकार आहे त्याच्याकडून वारसा हक्क प्राप्त करण्याचा. तर बाबा म्हणताय हा वारसा हक्क कसा प्राप्त करायचा आहे, कोणत्या पद्धतीने आपण तो प्राप्त करू शकतो, त्याच्यासाठी काय करावं लागेल, हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. आणि या ज्ञानाच्या आधाराने जीवन बनवायचंय, जसं आपल्याला आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे, हे आपण त्यांना समजवायचंय. हमें ये जो ज्ञान का तीसरा नेत्र मिला है, दुनिया वालों के पास ये नेत्र नहीं है. और ये ज्ञान का तीसरा नेत्र सिर्फ बाबा ही दे सकता है. और हम बाबा के बन गए हैं. और बाबा ने हमें ये ज्ञान दे दिया है, सृष्टि के आदि मध्य अंत का ज्ञान दे दिया है. और सबसे सुंदर हमारे लिए बाबा ने पदार्थ लाया है यहाँ पर, इस ज्ञान में मन मना भव. ये सबसे मीठा है. सबसे मीठी चीज अगर बाबा लेकर आया है अपने साथ, तो वो है मन मना भव. जसं एक सॅक्रिन असते, ज्यांना साखर शुगर डायबिटीस होऊन जातो, साखर चालत नाही, तर त्यांना आता त्याचे काही वेगळे साईड इफेक्ट असतात सॅक्रिनचे पण डॉक्टर सांगतात की साखर नका घेऊ, तुम्हाला गोडच पाहिजे, तर मग सॅक्रिनचा एक थेंब टाका त्याच्यामध्ये, एक थोडंसं नॉर्मल इतकंसं टाका, ते गोड बनून जाईल तो पदार्थ, किंवा चहा किंवा दूध, काही कोणताही पदार्थ
सॅक्रिन वापरा. तर सॅक्रिन काय की आपली जी साखर आहे त्या साखरेपेक्षा 500 पट गोड असा तो पदार्थ आहे. जवळपास 500 पट गोड आहे. म्हणजे समजा आपण असं समजू की एक थेंब टाकला आपण एका जगामध्ये, जगभर पाण्यामध्ये, तर ते पूर्ण पाणी गोड बनून जातं. इतकी त्याच्यामध्ये गोडी असते. तर बाबा म्हणतात मैंने जो ये तुम्हारे लिए मंत्र लाया है मन मना भव, ये सॅक्रिन है. हा सगळ्यात गोड मंत्र आहे. सगळ्यात जे तुमचं जीवन गोड बनवून टाकेल. आजचं जीवन आणि येणारं जीवन, भविष्य गोड बनवण्याची ताकद या मन मना भावामध्ये. याला तुम्ही सॅक्रिन समजा. इतकी गोडी है त्याच्यामध्ये. आणि मन मना भव क्या है? अपने आप को आत्मा समझकर परमात्मा को याद करना. ये मन मना भव की सैक्रीन बाबा ने हमें दी है. इसको हमें भी लेना है. इसका कोई साइड इफेक्ट नहीं है. दुनियेमध्ये जी सॅक्रीन वापरली जाते तिचे साइड इफेक्ट पण असतात, पण ही बाबांची सॅक्रीन है. ये भगवान दे रहा है स्वयं हमें. इसके कोई साइड इफेक्ट नहीं है. याचे कुठल्याही प्रकारचा दुष्प्रभाव नाहीये, दुष्परिणाम नाहीये. बाबांची ही सॅक्रीन आपण वापरली, आपण त्या स्थितीमध्ये राहिलो तर आपलं जीवन गोड बनून जाईल. आजचं जीवन गोड बनून जाईल, उद्याचं गोड बनेल, भविष्यामधलं जे 21 जन्म आहे ते अतिशय गोड बनतील आणि 5000 वर्षामध्ये पण आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त गोडी राहील. तर ही सॅक्रीन आपल्याला वापरायची. हा मन मना भवचा मंत्र आपल्याला वापरायचा आणि हाच मंत्र, ही सॅक्रीन आपण दुसऱ्यांना पण द्यायची. त्यांना ही कशी वापरायची ते आपण विधी त्यांना सांगायची. बाप तुम बच्चों को कितना सहज रास्ता बताते हैं. गृहस्थ व्यवहार में रहते कमल फूल समान रहो. धंधा धोरी आदि करते भी मुझे याद करते रहो. बाबा म्हणतात काही अवघड नाही केलेलं तुमच्यासाठी की पळून जा घरातून, निघून या इथं, किंवा मग जंगलामध्ये जाऊन राहा, घरामध्ये राहू नका, आपले कर्तव्य पार पाडू नका, पळून जा. बाबा म्हणते सहज रास्ता बताता हूं. गृहस्थ व्यवहार में रहो, आपल्याच घरामध्ये राहा, पण कमळाच्या फुलासारखं. विकारांचा प्रभाव नसला पाहिजे. दुनियावाल्यांच्या परिस्थितीचा, स्थितीचा प्रभाव तुमच्यावरती नसला पाहिजे. कमल फूल के समान रहो और धंधा धोरी आदि करते भी मुझे याद करते रहो. सहज रास्ता है, सब कुछ करो, सिर्फ वो जो कुछ भी तुम कर रहे हो वो करते हुए मुझे याद करो. आणि फायदा किती मोठा है? स्वर्गाची बादशाही. रास्ता कितना सहज है. बाबा को याद करना है, अपने ही घर में रहना है, कर्तव्यों को पालन करना है, जो काम धंधा है, कमाई के लिए जो करना है वो करना है. और प्राप्ति कितनी बड़ी है, बाबा को याद करेंगे वो करते हुए तो स्वर्ग की बादशाही मिल जाते. इतकं सहज बाबांनी केलेलं आहे आपल्यासाठी, ज्याची ऋषी मुनींनीही कल्पना नाही केली. इतके तपस्वी, आजचे इतके मोठे मोठे संत, महामंडलेश्वर, त्यांचे आज सुद्धा त्यांना विश्वास नहीं बसत कि ऐसा करके घर में रह के कुछ हो सकता है. लेकिन बाबा हमारा बाप है, भगवान है, भाग्य विधाता है, सर्वशक्तिवान है, और उसका परिचय उन लोगों को नहीं होने के कारण वो इस बात को नहीं मानते. लेकिन हमें पता है, हमारा तीसरा नेत्र खुल गया है, इसलिए हमें पता है कि ये हम सब कुछ अपना जो रोज का रूटीन है वो करते हुए बाबा को याद करेंगे तो हमारा कल्याण हो जाएगा, हमारा भाग्य रिकॉर्ड हो रहा है. तुम उस माशूक से मिलने के लिए याद करते आए हो. जब दुख जास्ती होता है तो जास्ती सुमिरन करते हैं. गायन भी है, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. इस समय बाप भी सर्वशक्तिवान है तो दिन प्रतिदिन माया भी सर्वशक्तिवान तमो प्रधान होती जाती है. इसलिए अब बाप कहते हैं मीठे बच्चे देही अभिमानी बनो. तर बाबा म्हणतात तुम्ही माझी खूप आठवण केलेली आहे. भक्ती मार्गामध्ये मी तुमचा प्रियतम होतो आणि तुम्ही मला पुकारलेलं आहे. खूप प्रेमाने तुम्ही माझी आठवण केलेली आहे. भलेही ओळख नव्हती बुद्धीमध्ये, तितकी क्लिअर ओळख नव्हती, पण हे तर होतं की तो येईल आणि माझं भलं करेल, माझं कल्याण करेल, मला सजवेल, मला सुंदर बनवेल, मला या दुःखातून मुक्त करेल. तर त्या हिशोबाने बाबा परमेश्वर आपला प्रियतम होता, त्याची आपण आठवण केलेली आहे आणि आता तो आलेला आहे. तो आता आपल्याला दुःखामधून काढण्यासाठी आलेला आहे, सुखामध्ये घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. तो बाबा म्हणता मैं तो आ गया हूं, मैं सर्वशक्तिवान हूं, लेकिन जिस माया को तुमने अपना साथी बनाया
उसको पाल पोस कर बडा किया 2500 साल से, तो बाबा म्हणताय वो भी, कारण ते सगळ्यांचे व्हायब्रेशन त्या टाईपचे झालेले आहे. आणि म्हणून आज कलियुगामध्ये अंतिम समयाला माया पण दिवसेंदिवस सर्वशक्तिवान बनत चाललेली आहे. माया आता सध्या फुल फोर्सनी आहे, सगळ्या प्रकारचे हत्यार वापरतीये माया. आणि म्हणून सावधान राहणं जरुरी आहे. आणि सावधान राहणं जरुरी आहे, त्यासोबत बाबा उपाय सांगताय. मायेच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी आणि मायेला हरवण्यासाठी एकच सगळ्यात चांगला उपाय, देही अभिमानी बनव. स्वतःला आत्मा समजा, माया तुमचं काही बिघडू शकणार नाही, भले किती शक्तिशाली होऊ द्या. जितकी आत्मिक स्थितीची प्रॅक्टिस आपली पक्की होईल, जितका आपण स्वतःला आत्मा समजू, मायेचा प्रभाव आपल्यावरती नाही पडणार. माया आपलं काहीच बिघडू नाही शकणार. अपने को आत्मा समझ, मुझ बाप को याद करो और साथ साथ दैवी गुण भी धारण करो, तुम ऐसे लक्ष्मी नारायण बन जाएंगे. इस पढ़ाई में मुख्य बात है ही याद की. ऊंच ते ऊंच बाप को बहुत प्यार स्नेह से याद करना चाहिए. बाबा म्हणते ये जो पढ़ाई तुम पढ़ रहे हो, इस पढ़ाई में मुख्य बात है याद की. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाबा को याद करणं. चारी विषय, पण चारी विषयामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय बाबांची आठवण. आणि हा विषय आपला कंटिन्यू याचा अभ्यास चालू राहिला पाहिजे. जसं आपण ज्ञान घेणार, मुरली ऐकतोय त्यावेळेला, किंवा आपण मनन चिंतन करतोय त्यावेळेला धारणा आपली होत राहते. जसं आपण त्याच्यावरती चिंतन करतो, पक्क करतो, आपण धारणा होत राहते. या आठवणीमधून ताकद मिळते आपल्याला. आठवण सगळ्यात महत्वाची आहे. आणि जेव्हा मग ज्ञान आहे, बाबांची आठवण आहे, धारणा होते, तर सेवा ऑटोमॅटिक होऊन जाते. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात जास्त अटेन्शन द्यायचंय आठवणीवरती. तो बाबा म्हणताय की याद भी कैसी होनी चाहिए. ऊंच ते ऊंच बाप को बहुत प्यार स्नेह से याद करना चाहिए. अशीच आठवण नाही, कोरडी आठवण नाही की बाबांनी सांगितलेले म्हणून आठवण करायची नाही. बहुत प्यार से, बहुत स्नेह से बाबा को याद करना है. और ऐसे नहीं कि हम कोई मंत्र, दुनिया वाले मंत्र जपते हैं भगवान को याद करने के लिए. ओम नमः शिवाय, वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र त्यांनी ठरवलेले आपल्यासाठी. पण बाबांना काय घेणं त्या मंत्राशी? आणि तेच तेच ऐकून बाबा बोर नाही होणार का? तो बाबा को चाहिए प्यार भरी याद, और उससे हम बात करते रहे, ये बाबा को चाहिए. जसं एखादा छोटा बच्चा आहे, घरामध्ये वडिलांशी बोलतोय किंवा दुसऱ्या कोणाशी बोलतोय घरामध्ये, आणि एकच शब्द रिपीट करतोय, तोच 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 शब्द रिपीट करतोय, तर चांगलं थोडी वाटणार आहे. पण तो जेव्हा आधी एकदा हे बोलणार, दुसऱ्यांदा ते वेगळंच काहीतरी बोलणार, तिसऱ्यांदा वेगळंच काहीतरी बोलणार, तर त्याची एक वेगळी गोडी आपल्याला अनुभवायला येते. चांगलं वाटतं त्याचं बोलणं. पण तो एकच गोष्ट रिपीट करत राहील तर किती गोड बोलतोय ते चांगलं थोडी वाटणार आहे. तर तसं भक्ती मार्गामध्ये किती मंत्र जाप केला आपण, ते बाबांना काय त्याच्यामध्ये वाटणार आहे, काय मजा येईल त्याच्यामध्ये, काय आनंद वाटेल. तो इसलिए बाबा वो हमारा बंद कर देता है कि कर लिया जो करना था अज्ञान काल में, लेकिन अभी ज्ञानी बने हो तो अभी मुझे बहुत प्यार से याद करो, मुझसे बातें करो. कसंही बोलायचंय आपण बाबांशी, तो आपला आहे. त्याच्याशी कसंही बोललं तर चालतं, त्याला काहीच वाटत नाही त्याचं का ये मेरे साथ ऐसे कैसे बात कर रहा है. मोकळ्या मनाने दुसऱ्या नातेवाईकांशी आपण जसं बोलतो तसं मनातल्या मनात त्याच्याशी आपण बोलू शकतो. आणि ज्या वेळेला आपण बोलतोय आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचतात. भलेही शब्द नाही पोहोचणार, पण आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचतात. फक्त त्याच्यामध्ये हे नसलं पाहिजे काही इच्छा किंवा काही कोणाविषयी तक्रार, की असं तो असं करतो, असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे, हे नाही पाहिजे त्याच्यामध्ये. खूप गोड बोलायचे बाबांशी. आणि जर काही असेल, काही प्रॉब्लेम असेल, परिस्थिती असेल, कोणाविषयी काही आपल्याला वाटत असेल, बाबांच्या समोर फक्त ठेवायचंय. एक पद्धत असते, फक्त एक माहितीच्या रूपामध्ये ठेवायचं बाबांच्या समोर, आणि एक असतं की तक्रारीच्या रूपामध्ये ठेवायचं, रडक्या सुरामध्ये ठेवायचं. माहिती देऊन टाकायची बाबांना, बाबा ऐसा ऐसा है, आप देख लेना, बस. आप ऐसा ही करो, आप वैसा ही करो, बाबा को पता है क्या करना है. असं नाही, त्यांना फक्त बाबांना आपण सांगून द्यायचंय की बाबा असं असं आहे, तर तू बघ, आणि जे होईल मला स्वीकार आहे, मला मान्य आहे. जे काही होईल ड्राम्यामध्ये मला मान्य आहे,
पण परिस्थिती अशी अशी आहे. आणि आपल्या मनामध्ये काय किंवा काही झालेलं असेल, माझी कशी चूक नाहीये हे बाबांना सांगून द्यायचं आपण आपल्याकडून, की असं होतं, असं आहे. फक्त स्पष्ट बाबांना फक्त एक चित्र दाखवून द्यायचंय. बाकी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मागणी नसली पाहिजे आणि तक्रार नसली पाहिजे. कारण ड्रामा परफेक्ट आहे. ड्रामा जसा जे ड्रामेमध्ये लिहिलेलं तेच होणार आहे. म्हणून हे खूप महत्वाचं आहे कि बाबा को हमें बहुत प्यार और बहुत स्नेह से याद करना है, बहुत प्यार से याद करना है. जर तक्रारीचं सूर असेल तर कोणतं प्रेम राहील बाबांच्या आठवणीमध्ये? तर तक्रार पण नाही आणि मागणी पण नाही. निस्वार्थ प्रेमाच्या भावनेनी आपण बाबांची आठवण करायची, बाबांशी बातचीत करायची. रूहरिहान. वह ऊंच ते ऊंच बाप ही नई दुनिया स्थापन करने वाला है. बाप कहते हैं मैं आया हूं तुम बच्चों को विश्व का मालिक बनाने, इसलिए अब मुझे याद करो तो तुम्हारे अनेक जन्मों के पाप कट जाए. पतित पावन बाप कहते हैं तुम बहुत पतित बन गए हो, इसलिए अब तुम मुझे याद करो तो तुम पावन बन और पावन दुनिया का मालिक बन जाएंगे. पतित पावन बाप को ही बुलाते हैं ना. अब बाप आए हैं तो जरूर पावन बनना पड़े. बाप दुख हरता सुख करता है. बरोबर सतयुग में पावन दुनिया थी तो सभी सुखी थे. अब बाप फिर से कहते हैं बच्चे शांति धाम और सुख धाम को याद करते रहो. अभी है संगम युग. खिवैया तुमको इस पार से उस पार ले जाते हैं. नैया कोई एक नहीं, सारी दुनिया जैसे एक बड़ा जहाज है, उनको पार ले जाते हैं. तो हम बाबा के बनते हैं तो हम नरक से निकल जाते हैं और स्वर्ग में बाबा हमें लेकर चलता है. तुम मीठे बच्चों को कितनी खुशियां होनी चाहिए. तुम्हारे लिए तो सदैव खुशी ही खुशी है. बेहद का बाप हमको पढ़ा रहे हैं. वाह, यह तो कभी न सुना न पढ़ा. भगवानुवाच मैं तुम रूहानी बच्चों को राजयोग सिखा रहा हूँ तो पूरी रीति सीखना चाहिए, धारणा करनी चाहिए, पूरी रीति पढ़ना चाहिए. पढ़ाई में नंबरवार तो सदैव होते ही है. अपने को देखना चाहिए, मैं उत्तम हूँ, मध्यम हूँ व कनिष्ठ हूँ. बाप कहते हैं अपने को देखो, मैं ऊंच पद पाने के लायक हूँ, रूहानी सेवा करता हूँ. क्योंकि बाप कहते बच्चे सर्विसेबल बनो, फॉलो करो. बाबा म्हणते ये तो कभी तुमने सुना नहीं था, पढ़ा नहीं था कि भगवान पढ़ाएगा आकर. और हमें अब हम भगवान के विद्यार्थी बने हैं. भगवान हमें पढ़ा रहा है. मग त्यामध्ये चेक करा. बाबा म्हणते जसे विद्यार्थ्यांमध्ये पण कोणी चांगला श्रेष्ठ विद्यार्थी असतो, कोणी मध्यम असतो आणि कोणी कनिष्ठ असतो खालच्या लेवलचा. तर तुम्ही चेक करा. बाबा म्हणतात तुम्ही कोणत्या प्रकारचे विद्यार्थी आहे. आणि जसं चांगला विद्यार्थी, श्रेष्ठ विद्यार्थी चारही विषयामध्ये हुशार असतो, तसं आपल्याला चारही विषयामध्ये हुशार बनायचंय, चारही विषयामध्ये पुढे चालायचंय. बाकी सगळ्या गोष्टी आता बुद्धीमधून काढून टाकायच्या. विद्यार्थी जीवन आहे आपलं. आणि विद्यार्थ्याला आपण शाळेमध्ये जे जातात, शिकतात, त्यांना आपण काय सांगतो की शाळा शिकून घे, तू अभ्यास कर व्यवस्थित, पुढे काय करायचं ते नंतर बघू आपण, तो अभ्यासाकडे लक्ष दे. तसं आपले हे विद्यार्थी जीवन आहे. तर या विद्यार्थी जीवनामध्ये आपल्याला या चार विषयांना सोडून दुसरं कुठेही लक्ष द्यायचं नाही. जे काही जीवनामध्ये आपण करतोय, कर्तव्य पालन करतोय, या चार विषयांच्या अंतर्गत ते सगळं येतं. आपण त्यानुसार सगळं करू शकतो. या चार विषयांच्या त्या अभ्यासाच्या स्थितीमध्ये राहून आपल्या जीवनामधले आपण कर्तव्य सगळे पार पाडू शकतो. तर त्याच्या बाहेर आपल्याला आता जायचं नाही, चारही विषयांच्या बाहेर जायचं नाही. तो हम श्रेष्ठ विद्यार्थी बन जाएंगे. हमें मध्यम नहीं, कनिष्ठ नहीं, खालच्या लेवलचा विद्यार्थी नाही राहायचंय, श्रेष्ठ विद्यार्थी बनायचंय. बाबा म्हणता फिर चेक करो मैं कैसा विद्यार्थी हूं, फिर उच्च पद पाने के लायक हूं, रूहानी सेवा करता हूं की नाही करता हूं, कशा प्रकारची सेवा करतोय मी, माझ्याकडून सेवा होती का नाही होते. बाबांनी ज्या 9 प्रकारच्या सेवा सांगितलेल्या आहेत, तन मन धन मनसा वाचा कर्मना समय श्वास संकल्प, माझ्याकडून होते का नाही होते सेवा, अजून मी काय करू शकतो सेवेमध्ये, चेक करायचंय. बाप कहते बच्चे सर्विसेबल बनो, फॉलो करो. मैं आया ही हूं सर्विस के लिए, रोज सर्विस करता हूं, इसलिए ही तो यह रथ लिया है. इनका रथ बीमार पड़ जाता है तो भी मैं इनमें बैठ मुरली लिखता हूं. मुख से तो बोल नहीं सकते तो मैं लिख देता हूं, ताकि बच्चों के लिए मुरली मिस न हो. तो मैं भी सर्विस पर हूं ना. यह है रूहानी सर्विस. बाबा म्हणतात मी माझी सेवा सोडत नाही. माझी सेवा, मी माझी जी सेवा आहे ती मी रेग्युलर करतोय, व्यवस्थित करतोय.
जसं ब्रह्मबाबा कधी कधी खूप जास्त खोकला यायचा, त्यांना खूप त्रास व्हायचा, तर मग मुरली चालवू शकत नव्हते, कारण वय पण होतं. 60 वर्षानंतर बाबांनी त्यांच्यामध्ये प्रवेश केला. 93 वर्षापर्यंत मग कधी ना कधी काही ना काही त्रास व्हायचा त्यांना. कधी खोकला जास्त यायचा, कधी एकदा ऑपरेशन झालं होतं ब्रह्मबाबांचं. तर त्यावेळेला बाबा म्हणतात, मैं इसमें प्रवेश करके मुरली लिखाता हूं. बोलू नाही शकत, मग ब्रह्मबाबा लिहून काढायचे. म्हणजे एकही दिवस मुरली मिस नाही झाली. एकही दिवस असं नाही झालं की बाबा आला नाही आणि मुरली चालवली नाही बाबांनी. कधी कधी असं झालं की बाबांनी प्रवेश केला आणि ब्रह्मबाबांनी मुरली लिहून काढली. बोलता येत नव्हते तर लिहून काढली आणि मग ती मुरली मग क्लासमध्ये ऐकवली जायची, मम्मा ऐकवायच्या. तर एक म्हणजे बाबा म्हणताय की मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे, खंड नाही पडला त्याच्यामध्ये कधीच. सेवेवरती मी उपस्थित. तसं तुम्ही पण, हे तुमचं सेवेचं जीवन आहे, तुमच्या सेवेमध्ये खंड नाही पडला पाहिजे. तुम्ही जेव्हा ज्या प्रकारची सेवा करू शकता त्या प्रकारची सेवा तुमची कंटिन्यू चालू असली पाहिजे. हम रूहानी सेवादारी है, खुदाई खिदमतगार है, तो हमें हर पल किसी न किसी प्रकार की सेवा करते ही रहना है, उससे ही हमारा भाग्य बनना है. तुम भी बाप की सेवा में लग जाओ, ऑन गॉड फादरली सर्विस. बाप ही तुमको सारे विश्व का मालिक बनाने आए हैं. जो अच्छा पुरुषार्थ करते हैं उनको महावीर कहा जाता है. देखा जाता है कौन महावीर है, जो बाबा के डायरेक्शन पर चलते हैं. बाबा म्हणते मी बघेल, मैंने डायरेक्शन दिया है कि सेवा करते रहो. तो जो महावीर है वही बाबा के आदेश का पालन करते हैं. बाप का फरमान है, अपने को आत्मा समझ, भाई भाई देखो, इस शरीर को भूल जाओ. बाबा भी शरीर को नहीं देखते हैं. बाबांनी त्या दिवशी विचारलं होतं आपल्याला बाबा मिलनच्या मुरलीमध्ये कि बाबा क्या आपके चेहरे को देख रहा है? नहीं, चेहरे में आंखों के ऊपर भ्रुकुटी है, भ्रुकुटी में बाबा देखता है, आत्मा को देखता है. तर तसं बाबा आपल्याला शिकवतोय की तुम्ही शरीराला नका बघू, चेहऱ्याकडे भलेही तुम्हाला बघावं लागेल, शरीर तर आहे, शरीराद्वारे काम करावं लागेल तुम्हाला, दुसऱ्यांना बघणंय, पण तुम्ही भ्रुकुटीमध्ये बघा. चेहऱ्यामध्ये भ्रुकुटी आहे, दोन्ही भुवयांच्या मध्ये आत्मा रूप बघा, आत्मा मनीला बघा. बाबा भी शरीर को नहीं देखते. बाप कहते मैं आत्माओं को देखता हूं. बाकी यह तो ज्ञान है कि आत्मा शरीर बिगर बोल नहीं सकती. मैं भी इस शरीर में आया हूं, लोन लिया हुआ है. शरीर के साथ ही आत्मा पढ़ सकती है. बाबा की बैठक यहाँ है. यह है अकाल तख्त. आत्मा अकाल मूर्त है. आत्मा कभी छोटी बड़ी नहीं होती है, शरीर छोटा बड़ा होता है. जो भी आत्माएं हैं उन सभी का तख्त यह भ्रुकुटी का बीच है. शरीर तो सभी के भिन्न भिन्न होते. बाबा म्हणते शरीर तर प्रत्येकाचे वेगवेगळे, कोणाचं स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, कोणी बच्चा आहे. आत्मा छोटी बडी नाही होती है. आत्म्याची साईज सेमच आहे, आत्म्याचं रूप सेमच आहे. आणि भ्रुकुटीच्या मध्ये आत्मा राहते, दोन्ही भुवयांच्या मध्ये, मस्तकाच्या मध्यभागी. बाप बैठ बच्चों को रूहानी ड्रिल सिखलाते हैं. जब कोई से बात करो तो पहले अपने को आत्मा समझो. हम आत्मा फलाने भाई से बात करते. हे आपल्याला पक्क करायचं. बाबा पक्क करून घेतोय आपल्याकडून. जब कोई से बात करो तो पहले अपने को आत्मा समझो. त्याला आत्मा बघायच्या आधी स्वतःला आत्मा समजावा लागेल. असं डायरेक्ट आपण त्याला आत्मा नाही समजू शकत. जोपर्यंत आपण देहभानामध्ये आणि त्याला आत्मा बघतोय ते नाही होणार, तसं नाही होणार. तर बाबा विधी सांगताय, जब कोई से भी बात करते हो तो पहले अपने को मैं आत्मा हूं, मैं चमकता हुआ सितारा हूं, मैं प्रकृति के बीच में बैठा हूं, किरणें निकल रही है मुझसे. स्वतःचं खूप सुंदर स्वरूप आपण बघायचंय. आपल्याला नाही छोटी बिंदी नाही तसं बघता येत आपल्याला, तर आपण स्वतःला सूर्यासारखं तर बघू शकतो. मी आत्मा सूर्य इथं चमकतोय, मी आत्मा आहे. शरीराच्या भानातून मुक्त व्हायचं आणि मग समोरच्यालाही त्या स्थितीमध्ये आपण त्याला छोटी बिंदी बघू शकतो, तो छोटी बिंदी नाही. आपल्याला तसं होतं तर सूर्यासारखं बघायचं, तेजस्वी मोठ्या रूपामध्ये बघायचं, मग छोट्याकडे आपण जाऊ शकतो. ती प्रॅक्टिस झाली एकदा, शरीराच्या भानातून मुक्त व्हायचंय सगळ्यात पहिले तर, आपलेही आणि समोरच्याचे. मग त्याला आपण चमकता हुआ सूर्याच्या रूपामध्ये पण बघू शकतो. आणि नंतर मग ते बिंदी रूप आपण हळूहळू त्या स्थितीमध्ये येऊ की ती बिंदी आपल्याला दिसायला लागेल. बिंदी रूप आहे, छोटीशी आत्मा आहे. तर काय करायचंय, बाबा म्हणताय की जब कोई से बात करो तो पहले अपने को आत्मा समझो. हम आत्मा फलाने भाई से बात करते हैं. बाप का पैगाम देते हैं
कि शिव बाबा को याद करो, याद से ही जंक उतरनी है। सोने में जब अलॉय पड़ती है तो सोने की वैल्यू ही कम हो जाती है। तुम आत्माओं में भी जंक पडणे से तुम व्हॅल्यूलेस हो गए हो. बाबा म्हणतात आत्म्यावरती गंज चढलेला आहे, बेसळ झालेली आणि म्हणून बाबा म्हणतात कवडी तुल्य झालेलं आहे तुमचं जीवन. जे मौल्यवान जीवन सतयुगातलं होतं तसं तर राहिलेलं नाहीये. क्यों, क्या हो गया इसमें? बाबा म्हणतात जैसे सोने में भी कोई अलॉय पड़ जाते, म्हणजे काही बेसळ करतात सोन्यामध्ये तर प्युअर नाही राहते. 24 कॅरेट सोन्याचा भाव वेगळा, त्याच्यामध्ये बेसळ असेल 22 कॅरेट असेल तर त्याचा भाव वेगळा असतो. तो तसं बाबा म्हणताय आत्मरूपी सोने में भी ये विकारों का मिक्सचर हो गया है. अब उसको निकालो और अपने आप को मौल्यवान बना लो. अब फिर पावन बनना है. तुम आत्माओं को अब ज्ञान का तीसरा नेत्र मिला है. उस नेत्र से अपने भाइयों को देखो. आज बाबा आत्मिक रूप पक्क करून घेताय, आपलं आत्मिक रूप आणि आत्मिक दृष्टीची प्रॅक्टिस आपल्याला कशी करायची, दुसऱ्यांना बघताना त्यांना आत्मा कसं बघायचं हे बाबा शिकवतोय. तो ज्ञान का तीसरा नेत्र मिला है, उस नेत्र से अपने भाइयों को देखो. आत्मा भाइयों को देखो. ज्ञान का तीसरा नेत्र मिला है. ज्ञान है, माहिती झालेलं आहे, शरीर तर नाहीच आहे. शरीर तर हे कवर है फक्त, ओरिजिनल तो आत्मा है. ये ज्ञान मिल गया है हमें, तो वो हमारे आत्मा भाई है, उस हिसाब से उनको देखना है. दृष्टी तशी झाली पाहिजे. भाई भाई को देखने से कर्मेंद्रिया कभी चंचल नहीं होगी. देहभान असेल तर मग कर्मेंद्रिया चंचल होतात. भाई भाई को देखने से कर्मेंद्रिया कभी चंचल नहीं होगी. राजभाग लेना है, विश्व का मालिक बनना है तो यह मेहनत करो. बाबा म्हणता है आत्मा समझने की खुद को और दूसरों को आत्मा देखने की मेहनत करो. फायदा क्या है? राज्य भाग्य प्राप्त हो जाएगा, विश्व के मालिक बन जाओगे या प्रॅक्टिसनी. कारण सगळ्यात मूळ पायच तो आहे आत्मारूप. त्या मूळ ओरिजिनल स्थितीमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. ओरिजिनल स्थितीमध्ये पोहोचणं म्हणजे त्याच्यामध्ये विकारांची बेसळच नाहीये. आपण जेव्हा आत्मारूपामध्ये ओरिजिनल ती आपली स्थिती आहे तर आपण गुणांनी संपन्न आहे आणि विकार नाहीच आहे त्याच्यामध्ये, तर त्या स्थितीला पुन्हा प्राप्त करायचंय. तर त्याच्यासाठी बाबा म्हणतात ही प्रॅक्टिस करा, तुम्ही पुन्हा विश्वाचे मालक बनाल. भाई भाई समझ सभी को ज्ञान दो तो फिर यह आदत पक्की हो जाएगी. आणि जेव्हा ज्ञान द्यायचं तेव्हा पण आपण ही आत्मिक स्थितीमध्येच द्यायचंय, आत्मा बघूनच द्यायचंय. सच्चे सच्चे ब्रदर्स तुम सभी हो. सगळे बाबा म्हणताय तुम्ही खरे खरे भाऊ भाऊ आहे. आत्मा आत्मा. बाप भी ऊपर से आए हैं, तुम भी आए हो. बाप बच्चों सहित सेवा कर रहे. हम कहां से आए हैं? ऊपर से आए. जहां से बाप आए हैं वहां से हम आए हैं. और अब हमें बाबा के साथ में मिलकर सेवा करनी है. दुनिया वालों की सेवा करने की हिम्मत बाप देते हैं. हिम्मत ए मर्दा मदद ए खुदा. तो यह प्रैक्टिस करनी है. मैं आत्मा भाई को पढ़ाता हूं. आत्मा पढ़ती है ना, इसको स्पिरिचुअल नॉलेज कहा जाता है, जो रूहानी बाप से ही मिलती है. संगम पर ही बाप आकर यह नॉलेज देते हैं कि अपने को आत्मा समझो. तुम अशरीरी आए थे, फिर यहां शरीर धारण कर तुमने 84 जन्म पार्ट बजाया है. अब फिर वापिस चलना है. इसलिए अपने को आत्मा समझ भाई भाई की दृष्टि से देखना है. यह मेहनत करनी है, अपनी मेहनत करनी है. दूसरे में हमारा क्या जाता. बाबा म्हणते अपनी मेहनत करो. दूसरा क्या करता है, वो प्रॅक्टिस करता है नहीं करता है, तो ज्ञानामध्ये कसा चालतोय, बाबा म्हणतात त्याचा प्रश्न आहे, त्याचा पुरुषार्थ आहे, त्याचं भाग्य आहे, त्याचा पार्ट आहे. हमें उसको देखकर अपनी मेहनत कम या ज्यादा नहीं करनी है. हमें अपना पुरुषार्थ व्यवस्थित करना है. आपला पुरुषार्थ बाबा जसं शिकवतो आपल्याला तसं आपल्याला आपला पुरुषार्थ करायचा आहे. कोण क्या कर रहा है, कैसे कर रहा है, हे दुनियामध्ये नाही बघायचं आणि ज्ञानामध्ये नाही बघायचं. आपल्याला हर एक का अपना अपना पार्ट है. हर एक के लिए हमें लौकिक में भी शुभ भावना रखनी है और अलौकिक अपने ज्ञान वाले भाई जो है उनके प्रति भी शुभ भावना रखनी. कौन क्या कर रहा है, कैसे कर रहा है, उसमें नहीं जाना है. शुभ भावना रखनी है, अपना पुरुषार्थ करना है, अपनी मेहनत करनी है और अपना ही भाग्य हम बना सकते हैं. चैरिटी बिगिंस एट होम, अर्थात पहले खुद को आत्मा समझ फिर भाइयों को समझाओ तो अच्छी रीति तीर लगेगा. यह जौहर भरना है, मेहनत करेंगे तभी ऊंच फल पाएंगे. बाप आए ही है फल देने के लिए तो मेहनत करनी पड़े, कुछ सहन भी करना पड़ता है. बाबा म्हणते मैं बहुत बड़ा फल देने के लिए आया हूं तुम्हें, तो थोड़ी तो मेहनत करो. बाकी मेहनत से तो छुड़ा दिया मैंने. और ये जो मेहनत भी बाबा कराता है हमसे,
बाबांनी त्याचं पण सांगितलेलं आहे कि मोहब्बत में मेहनत मेहनत नहीं लगती है. बाबा के प्यार में अगर हम सब कुछ करते हैं तो हमें मेहनत भी नहीं लगेगी, अवघडही वाटणार नाही, खूप सहज होऊन जाईल. आणि बाबांनी आपल्याला त्या दिवशी वरदानच देऊन टाकलेले, बच्चे सहज पुरुषार्थी भव. सहज पुरुषार्थाचं वरदान दिलेलं आहे. त्याच्यासाठी फक्त प्रेम वाढवायचं आपण बाबांविषयी, सगळं सहज करू शकू आपण. आणि सहन करणं नाही वाटणार आपल्याला जर बाबांशी प्रेम आहे तर. तुम्हें कोई उल्टी सुल्टी बात बोले तो तुम चुप रहो, तुम चुप रहेंगे तो फिर दूसरा क्या करेगा. ताली दो हाथ से बजती है. ज्ञानामध्ये पण आणि संसारामध्ये राहत असताना पण हा खूप चांगला उपाय की कोई उलटी सुलटी बात बोले तुम चुप रहो. तो जेव्हा कोणी आपल्याशी वाद घालायला येतो, भांडण करण्यासाठी येतो, त्याला फक्त आपल्याकडून काहीतरी पाहिजे असतं. आपण एखादा शब्द वापरला की त्याचा मग फुल फोर्स अजून होऊन जातो. तो बाबा म्हणता वो किसी भी भावना से आए, किसी भी तरीके से बात करे तुमसे, तुम्हें उससे वाद विवाद में नहीं पड़ना है, उससे वो बातों को बढ़ाना नहीं है. त्याच्यासारख्या शब्दामध्ये त्याच्या भाषेमध्ये त्याला उत्तर द्यायचं नाहीये, त्याचं ऐकून घ्यायचंय. त्याला त्यावेळेला जेव्हा आपण ऐकून घेतोय त्यावेळेला त्याला सकाश द्यायची आहे, बाबांची किरणं द्यायची आहे, त्या आत्म्याविषयी खूप शुभ भावना ठेवायची आहे, त्या आत्म्याचं कल्याण व्हायला पाहिजे ही भावना ठेवायची आहे. मग किती बोलणार तो, बोलून आपली स्थिती बघेल आणि चूप होऊन जाईल. ते वाट बघत असतात की आपण काहीतरी बोलावं, मग ते वाढवता येईल आपल्याला. बाबा म्हणतात तुम चुप रहो, ताली दो हात से बजती. वाद केव्हा वाढेल, भांडण केव्हा वाढेल, जेव्हा तुम्ही काही बोलाल. आणि मग जेव्हा बाबांनी असं नाही सांगितलं की चुपचाप तुम्ही ऐकत राहा, पण मग त्याचा सगळा राग शांत झाला, थोडी शांतता झाली की मग तुमची बाजू तुम्ही शांततेने स्पष्ट करा. बस एवढंच. भांडणामध्ये आता आपल्याला जायचंच नाही. त्या लेव्हल पासून आपण आता खूप पुढे निघून आलेलो आहे. आपण कलियुगी शूद्र मनुष्य नाहीये, राक्षस नाहीये, असुर नाहीये आपण भांडणं करायला. भले आपली बाजू आपण शांततेने सांगायची. आणि अनेक रस्ते असतात मग दुसरे, पण शांततेच्या मार्गाने पुढे आपण त्याच्यामधून तो रस्ता काढायचा आहे. एक ने मुख की ताली बजाई, दूसरा चुप कर दे तो वह आपे ही चुप हो जाएंगे. ताली से ताली बजने से आवाज हो जाता है. बच्चों को एक दो का कल्याण करना है. बाबा म्हणताय कोणी कसंही येऊ द्या, तुमच्याशी भांडण करायला काही येत नाही. तुमच्या बुद्धीमध्ये हेच पाहिजे की मला याचंही कल्याण करायचंय, इसका भी कल्याण हो जाए. कारण आता काही आपल्याला 50-100 वर्ष या दुनियेमध्ये राहायचं नाही किंवा पुढचे जन्म कलियुगामध्ये घ्यायचे नाही. कलियुग संपणार आहे, आपल्याला आता इथून आपल्या घरी परत जायचंय. नाटकामधले पार्ट आता आपले सगळे संपत आलेले, घरी परत जायचंय. आता भावना एवढीच पाहिजे की सगळ्यांचं कल्याण व्हावं आणि सगळे खूप आरामात आपल्या घरी जावे, त्यांनी आपलं भाग्य बनवून घ्यावं चांगल्या प्रकारे आणि नव्या दुनियेमध्ये यावं. इथलं जे काही आपला स्वार्थ आहे, जे काही आहे ते सगळं आपल्याला संपून टाकायचंय. भावना यही होनी चाहिए कि कल्याण हो जाए. सबका कल्याण, जो हमारा अच्छा करते हैं उनके कल्याण का तो हम सोचते ही है, लेकिन जो हमारा बुरा करते हैं, हमारे लिए बुरी भावना रखते हैं, उनके कल्याण की भावना हम रखेंगे तो हमें बाबा एक्स्ट्रा मार्क देता है, विशेष मार्क, बोनस गुण देतो आपल्याला बाबा. बाप समझाते बच्चे सदैव खुशी में रहना चाहते हो तो मन मना भव. अपने को आत्मा समझ बाप को याद करो. भाइयों आत्माओं तरफ देखो, भाइयों को भी यह नॉलेज दो. यह आदत पड़ जाने से फिर कभी क्रिमिनल आई धोखा नहीं देगी. ज्ञान के तीसरे नेत्र से तीसरे नेत्र को देखो. बाबा म्हणते दृष्टी तुमची पवित्र राहील, स्वच्छ राहील. तुम्ही ज्ञानाच्या तिसऱ्या डोळ्याच्या द्वारे समोरच्याचाही तिसरा डोळा बघा, आत्मिक रूपामध्ये बघा. बाबा भी तुम्हारी आत्मा को ही देखते हैं. कोशिश यह करनी है सदैव आत्मा को ही देखो, शरीर को देखो ही नहीं. योग कराते हो तो भी अपने को आत्मा समझ भाइयों को देखते रहेंगे तो सेवा अच्छी होगी. बाबा ने कहा है भाइयों को समझाओ. भाई सभी बाप से वर्षा लेते हैं. यह रूहानी नॉलेज एक ही बार तुम ब्राह्मण बच्चों को मिलती है. तुम ब्राह्मण हो फिर देवता बनने वाले हो. इस संगम युग को थोड़े ही छोड़ेंगे, नहीं तो पार कैसे जाएंगे. जो संगम युग को छोड़ देगा पार तो नहीं जाएगा. वो संगम युग छूटा, बाबा छूट जाता है और फिर काही आ जाएगा. मग नोकर चाकर पण पाहिजे, तिथं खालच्या लेवलची प्रजा पण पाहिजे, त्या प्रजेमध्ये येऊन जाईल.
तो संगम युग कभी भी हमें नहीं छोड़ना है, बाबा का हाथ नहीं छोड़ना है। हमने इतना सुंदर रास्ता चुना है, बाबा ने हमको चुना है, अब हमें संगम युग को नहीं छोड़ना है। हमें संगम युग में रहना है, बाबा का हाथ पकड़ कर रहना है, बाबा की श्रीमत का पालन करना है। तो बाबा मतलब इस संगम युग को थोड़ी छोड़ेंगे, नहीं तो पार कैसे जाएंगे, कूदेंगे थोडी। बाबा म्हणतात उडी नाही घेतायत कलियुगामधून डायरेक्ट सतयुगामध्ये, संगम युगामधूनच सतयुगामध्ये जायचे। संगम युग को छोड़ दोगे तो सतयुग भी कैंसल। बाबा ने सांगितलं एका मुरलीमध्ये, भले तुम मेरे बच्चे बने हो, वर्षे के हकदार बने हो, लेकिन ये मैंने पासपोर्ट भी दिया है तुम्हें सतयुग का, लेकिन ये पासपोर्ट कैंसल भी हो सकता है। दुनियेमध्ये आपण बघतो दुसरे पासपोर्ट काढतो, पण कधी कधी काही प्रॉब्लेम येतो तो पासपोर्ट कॅन्सल पण होऊन जातो। तर तसं बाबांनी सांगितलेलं की ऐसे मत समझो, गारंटेड है स्वर्ग। अगर तुम मेरी श्रीमत पर नहीं चलोगे, मुझे छोड़ दोगे, तो फिर नहीं जा सकते तुम नई दुनिया में। तो बाबा म्हणता है कूदेंगे थोड़ी, यह वंडरफुल संगम युग है। तो बच्चों को रूहानी यात्रा पर रहने की आदत डालनी है, तुम्हारी ही फायदे की बात है। बाबा म्हणते मी जे काही सांगतोय तुम्हाला तुमच्या फायद्याची गोष्ट सांगतोय, मग आता तुमची मर्जी। बाप की शिक्षा भाइयों को देनी है। बाप कहते मैं तुम आत्माओं को ज्ञान दे रहा हूं, आत्मा को ही देखता हूं। मनुष्य मनुष्य से बात करेगा तो उनके मुंह को देखेगा ना, तुम आत्मा से बात करते हो तो आत्मा को ही देखना है। बल शरीर द्वारा ज्ञान देते हो, परंतु इसमें शरीर का भान तोड़ना होता है। तुम्हारी आत्मा समझती है परमात्मा बाप हमको ज्ञान दे रहे हैं। बाप भी कहते हैं आत्माओं को देखता हूं, आत्माएं भी कहती हैं हम परमात्मा बाप को देख रहे हैं, उनसे ज्ञान ले रहे हैं। इसको कहा जाता है आध्यात्मिक ज्ञान की लेन देन, आत्मा की आत्मा के साथ। आत्मा में ही ज्ञान है, आत्मा को ही ज्ञान देना है। यह जैसे जौहर है, तुम्हारे ज्ञान में यह जौहर भर जाएगा तो किसको भी समझाने से झट तीर लग जाएगा। बाबा म्हणताय हे तुम्ही स्वतःला आत्मा समजून समोरच्याला आत्मा समजवणं, त्याला त्या स्थितीमध्ये बघणं आणि मग तुम्ही समजून सांगणं ज्ञान, तर त्यामुळे बाबा म्हणतात ही कुशलता आहे, ही स्पेशालिटी आहे। हे त्याला जोहर म्हणतात बाबा, की त्याच्या जशी धार आहे, तलवारीला धारच नसेल तर ती तलवार काही कामाची नाही, तसं हे तुम्ही ही आत्मिक स्थितीची प्रॅक्टिस, आत्मिक दृष्टीची प्रॅक्टिस ही या स्थितीमध्ये राहून तुम्ही सेवा कराल तर सेवा होईल, सेवेचं फळ मिळेल, समोरच्याला तीर लागेल, त्याला लक्षात येईल, ज्ञान लक्षात येईल। तो किसको भी समझाने से झट तीर लग जाएगा। बाप कहते हैं प्रैक्टिस करके देखो तीर लगता है या नहीं, यह आदत डालनी है तो फिर शरीर का भान निकल जाएगा। माया के तूफान कम आएंगे, बुरे संकल्प नहीं आएंगे, क्रिमिनल आई भी नहीं रहेगी। हम आत्मा ने 84 का चक्र लगाया, अब नाटक पूरा होता है। अब बाबा की याद में रहना है, याद से ही तमोप्रधान से सतोप्रधान बन सतोप्रधान दुनिया के मालिक बन जाएंगे। कितना सहज है। बाप जानते हैं बच्चों को यह शिक्षा देना भी मेरा पार्ट है, कोई नई बात नहीं। हर 5000 वर्ष बाद हमको आना होता है। मैं बंधायमान हूँ, बच्चों को बैठ समझाता हूँ, मीठे बच्चे रूहानी याद की यात्रा में रहो तो अंत मते सो गति हो जाएगी। यह अंत काल है ना, मामेकम याद करो तो तुम्हारी सदगति हो जाएगी। याद की यात्रा से पिल्लर मजबूत हो जाएगा। यह देही अभिमानी बनने की शिक्षा एक ही बार तुम बच्चों को मिलती है। कितना वंडरफुल ज्ञान है। बाबा वंडरफुल है तो बाबा का ज्ञान भी वंडरफुल है, कभी कोई बता न सके। अभी वापिस चलना है, इसलिए बाप कहते मीठे बच्चों यह प्रैक्टिस करो, अपने को आत्मा समझ, आत्मा को ज्ञान दो, तीसरे नेत्र से भाई भाई को देखना है, यही बड़ी मेहनत है। अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते। वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, आत्मा भाई भाई को देखने का अभ्यास करना है, अपने को आत्मा समझ भाई भाई को ज्ञान देना है, महावीर बन इस फरमान को पालन करना है। तुम्हें कोई उल्टी सुल्टी बात बोले तो तुम चुप रहो। ताली 2 हाथ से बजती है, एक ने मुख की ताली बजाई, दूसरा चुप कर दे तो वह आपे ही
चुप हो जाएंगे. तर हे तर दुनियेमध्ये पण शिकवतात की तुम्ही चुप बसा, बोलू दे त्यांना, बडबड करू द्या, दुनियेमध्ये शिकवतात. पण बाबा आपल्याला काय शिकवतो की त्यावेळेला तुम्ही बुद्धी चुप तर राहा, पण त्यावेळेला तुम्ही बुद्धीमध्ये ठेवा इस आत्मा का कल्याण हो जाए, त्या आत्म्याविषयी शुभ भावना ठेवा. हे बाबा आपल्याला शिकवतो. हे दुनियावाल्यांपेक्षा स्पेशल शिकवणं आहे बाबांचं. आणि बाबांचं मत जे आहे आपल्या फायद्यासाठी. वरदान. अमृत वेले के फाउंडेशन द्वारा सारे दिन की दिनचर्या को ठीक रखने वाले सहज पुरुषार्थी भव. जैसे ट्रेन को पटरी पर खड़ा कर देते हैं तो ऑटोमेटिकली रास्ते पर चलती रहती है, ऐसे ही रोज अमृत वेले याद की लकीर पर खड़े हो जाओ. अमृत वेला ठीक है तो सारा दिन ठीक हो जाएगा. अमृत वेले का फाउंडेशन पक्का है तो सारा दिन स्वतः सहयोग मिलता रहेगा और पुरुषार्थ भी सहज हो जाएगा. जो सदा बाप की याद और श्रीमत की लकीर के अंदर रहने वाली ऐसी सच्ची सीताएं हैं, उनके नस नस में एक राम की स्मृती का आवाज रहता है. तर बाबा म्हणतात जसं ट्रेनला एकदा पटरीवरती आणलं की मग ती त्या पटरीवरती चालते बरोबर. असं नाही की आता इकडून वळायचे तिकडून वळायचे, पटरी सोडून जायचे, या इकडे चांगला रस्ता दिसतोय, हायवे दिसतोय, समृद्धी महामार्ग आहे, मग ट्रेन तिकडे वळेल, असं नाहीये. ते ट्रॅक ठरवलेले त्या ट्रॅकवर चालते ऑटोमॅटिक ट्रेन. ट्रॅकवर फक्त आणावं लागतं एकदा, नंतर ती ट्रॅकवरच चालते. तर तसं बाबा म्हणताय की दिवसाची सुरुवात, दिवसाचा जो प्रारंभ आहे अमृतवेला, अमृतवेलेला मन बुद्धीला चांगल्या पटरीवरती आणून ठेवा तुम्ही. मग ही मन बुद्धी दिवसभर व्यवस्थित राहील, सहयोग पण मिळत राहील. बाबांचा सहयोग आपण सकाळी सकाळी घेतलेला आहे, तर दिवसभर बाबा आपल्याला सहयोग देत राहील, कारण चांगलं कनेक्शन जोडलं आपण. सकाळी सकाळी दुसरं काही बुद्धीमध्ये नसतं. 4 ते 4:45चा जो टाइम आहे त्यावेळेला आपले कामं जे सुरू होतात ते खरं 5-5:30 नंतरच सुरू होतात, जर खूप कोणी लवकर सुरू करत असेल तर. पण 4 ते 4:45 तर काहीच काम नाही आपल्याला. तर त्यावेळेला मन बुद्धी एकदम फ्रेश असते, झोप झालेली असते, आणि बाकीचे जे आत्मे तमोप्रधान आत्मेचे त्या दरम्यान झोपलेलेच असतात, आणि त्यामुळे त्यांचे व्हायब्रेशन नसतं. म्हणून बाबांशी कनेक्शन जोडणं खूप सहज सोपं असतं त्यावेळेला. म्हणून बाबा म्हणतात या अमृतवेलेचा फायदा करून घ्या, बाबांची आठवणीची सेटिंग द्या मन बुद्धीला. दिवसभर तुमचं मन बुद्धी पण माझ्यामध्ये राहील आणि माझा सहयोग पण तुम्हाला मिळत राहील. आणि तुम्हाला बाबा म्हणताय कि सच्ची सीता बनना है, एक राम नस नस में समाया हुआ होना चाहिए. सच्ची आत्मारूपी सीता और हमारे श्वास श्वास में एक शिव बाबा समाया हुआ होना चाहिए. स्लोगन है, बाबा की मदद को कैच करना है तो बुद्धि को एकाग्र कर लो. दुसरे इकडे तिकडे बुद्धीला भरकटू द्यायचं नाहीये. बाबांवरती जर बुद्धी एकाग्र असेल आपली, तर बाबांची मदत पण आपल्याला कॅच करता येईल. अच्छा, ओम शांती. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो,